नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बॉम्बे हायकोर्ट यांच्या ज्या 2,500 प्लस वॅकन्सी निघाल्या होत्या, तर विद्यार्थी मित्रांनो त्यांची आता एक्झाम डेट आलेली आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम कधी आहे, त्याचप्रमाणे त्याच्यानंतर हॉल तिकीट कधी भेटणार आहे, कोणते विद्यार्थी अपात्र ठरणार आहेत, तिन्ही पेपर एकाच दिवशी, हा मोठा बदल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अभ्यास कसा करावा, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. परंतु त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, आपण 13 फेब्रुवारी 2026 रोजी एक जिल्हा सत्र न्यायालय औरंगाबाद त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. त्यामध्ये काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर ते प्रसिद्ध पत्रक तुम्हाला कोठे पाहावयास मिळणार आहे, तर बघा मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम, आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही डाऊट असतील तर आपण येथे इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे, आणि आपण व्हिडिओच्या शेवटी आपला व्हॉट्सअप नंबरसुद्धा देणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे आल्यानंतर हायकोर्ट भरती यांचं विद्यार्थी मित्रांनो आपण प्रसिद्ध पत्रक अपलोड केलेले आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्याचप्रमाणे इतरही जे करंट अफेअर आणि वेगवेगळ्या भरती माहिती असते ते आपण इथे टाकत असतो, त्याच्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे प्रसिद्ध पत्रक आहेत. आज 13 फेब्रुवारी 2026 रोजी ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, त्यामध्ये काय सांगण्यात आलेले आहे, तर उपयुक्त विषयास अनुसरून कळवण्यास येते की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवर लिपिक, वाहनचालक, शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठी भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमधील पात्र उमेदवारांची रविवारी दिनांक 26 एप्रिल 2026 म्हणजेच 26/4/2026 या दिवशी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. आणि त्यांनी एक अजून सांगितलं आहे की तिन्ही पदांसाठी चाळणी परीक्षा ही एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आता मोठा बदल काय करण्यात आला आहे की लिपिक, वाहनचालक आणि शिपाई हे जे तिन्ही पदं होती त्यांची परीक्षा ही 26 एप्रिल 2026 या दिवशीच घेण्यात येणार आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, की ज्याही विद्यार्थ्यांनी तिन्ही पदांसाठी किंवा 3पैकी 2 पदांसाठी अर्ज केला होता, तर आता जर त्यांची परीक्षा एकाच दिवशी परंतु वेगवेगळ्या टाईमवर असेल, म्हणजे जर लिपिकची सकाळी 11 ते 1 आणि शिपाईची दुपारी 2 ते 3 अशा वेगवेगळ्या टायमिंगवर असेल, तर त्यांना दोन्ही परीक्षा देता येतील. परंतु सगळ्यांचा एकाच टायमिंगला म्हणजे जर 11 ते 12 किंवा 1 असा पेपर जर सर्वांचा एकाच दिवशी असेल, तर त्या विद्यार्थ्यांना ज्यांनी 2 अर्ज केलेले आहेत त्यांना कोणती तरी एकच परीक्षा देता येणार आहेत. त्याबाबत अजूनही स्पष्टीकरण आलेलं नाही आहे की टायमिंग काय असणार आहे. त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आता एक्झाम डेट तर आली आहे, परंतु आता हॉल तिकीट कधी भेटणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 26 एप्रिल 2026 म्हणजेच अजूनही 2 महिन्याचा कालावधी आहे. तर एवढ्या लवकर काय हॉल तिकीट भेटणार आहे. म्हणजे जर 26 तारखेला जर तुमची एक्झाम असेल, तर तुम्हाला 15 एप्रिलपर्यंत तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये हॉल तिकीट भेटणार आहे. तर हॉल तिकीट तुम्हाला कुठे भेटणार आहे, तर आपण आपल्या टेलिग्रामवर हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंकसुद्धा अपलोड करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या की हे फक्त छत्रपती संभाजीनगर येथील पात्र उमेदवारांसाठीच ही परीक्षा दिनांक आहे. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घ्या की ज्याही विद्यार्थ्यांनी नागपूर खंडपीठासाठी अर्ज केला असेल, त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांनी मुंबई या खंडपीठासाठी अर्ज केला असेल, त्यांची परीक्षा ही 26 एप्रिल या दिनांकाला होणार नाही आहे, तर त्यांची परीक्षा ही वेगळ्या तारखेला होऊ शकते. तर ती वेगळी तारीख म्हणजे कधी होऊ शकते, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये एक्झाम घेणे त्यांना अशक्य आहे. याचं कारण काय, तर बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये पोलीस भरती सुरू आहे. तर पोलीस भरती या कारणामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाला नागपूर आणि मुंबई या खंडपीठाला परीक्षा घेता येणार नाही. कारण की जे पोलीस भरती देणारे विद्यार्थी आहेत त्यांनी कुठंतरी लिपिक, शिपाई या पदासाठी अर्ज केला असेल. त्याच्यामुळे फेब्रुवारी आणि 10 मार्चपर्यंत पोलीस भरतीचं ग्राउंड चालणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, 10 मार्चपर्यंत नागपूर आणि मुंबई खंडपीठाचे कोणतेही पेपर घेतले जाणार नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं तर 10वी आणि 12वीचे पेपर असतात. म्हणजे जर 10वीचे पेपर हे पूर्ण मार्च महिन्यामध्ये असतात, त्याच्यामुळे मार्च महिन्यामध्ये सुद्धा पेपर घेणं हे अशक्य आहे.
त्यानंतर उरला तो म्हणजे एप्रिल महिना. एप्रिल महिन्यामध्ये आता 26 तारीख ही औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने तारीख आयोजित केलेली आहे. त्यामुळे आपल्याला आपली नागपूर आणि मुंबई या खंडपीठाची एक्झाम कधी होऊ शकतात, तर एप्रिल महिन्यामध्ये जे उरलेले संडे आहेत त्या म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एप्रिल महिन्यातील 12 तारीख आणि 19 तारीख किंवा मे महिन्यामध्ये जर त्या परीक्षा कंडक्ट केल्या जातील तर 3, 10 आणि 17 या तारखा मी कशावरून सांगतोय, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टची जी एक्झाम असणार आहे ती संडेलाच होणार आहे. कारण की का, तर संडे ही आपली शाळांना सुट्टी असते आणि आपले पेपर हे ऑफलाईन शाळेमध्ये होणार आहेत. त्याच्यामुळे शाळा ही कधी अवेलेबल असते, तर ती संडेला अवेलेबल असते. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मी ज्या तारखा सांगितलेल्या आहेत एप्रिल महिन्यामध्ये 12 तारीख किंवा 19 तारीख आणि मे महिन्यामध्ये 3 तारीख, 10 तारीख आणि 17 तारीख या 5 तारखांपैकी नागपूर आणि मुंबई खंडपीठाचे पेपर आयोजित केले जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हॉल तिकीट कधी येणार हे तर सांगितलं जाईल. पेपराच्या 10 दिवसा अगोदर आपल्याला हॉल तिकीट जनरेट होतं आणि ते हॉल तिकीटसाठी आपल्याला एक लिंक दिली जाते. ती लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की कोणते विद्यार्थी अपात्र ठरणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी म्हणत होते की सर बॉम्बे हायकोर्ट याची शॉर्टलिस्ट लागते का, परंतु विद्यार्थी मित्रांनो यांची शॉर्टलिस्ट लागणार नाही आहे. तर सर्वच विद्यार्थी हे पात्र असणार आहेत परीक्षेसाठी. परंतु ज्याही विद्यार्थ्यांनी 2 अर्ज केले असतील, म्हणजेच लिपिक या पदासाठी 2 अर्ज केले असतील, तर त्यांचा शेवटचा अर्ज हा ग्राह्य धरला जातील आणि त्याला एकच परीक्षा देता येणार आहे. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकाच खंडपीठामध्ये जर वेगवेगळे 2 अर्ज केले असतील तर तुम्ही एकाच पदासाठी पात्र होणार आहेत. त्याचप्रमाणे आपण इथे कोणतेही आपले डॉक्युमेंट अपलोड केले नाही आहेत, म्हणूनच जर तुम्ही काही चुकीची माहिती जरी टाकली असेल तरी तुम्हाला परीक्षा देता येणार आहे, तुमचं हॉल तिकीट येणार आहे. परंतु काही जे विद्यार्थ्यांनी सिल्ले मिस्टेक केलेली आहे, म्हणजे वरती नाव मेलचं आणि खालती जेंडर फिमेल केलेले आहेत, अशाच काही विद्यार्थी हे अपात्र ठरणार आहेत. बाकी सर्व विद्यार्थी हे पात्र ठरणार आहेत आणि सर्वांनाच पेपर देता येणार आहे. त्यानंतर बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आता अभ्यास कसा करावा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा पेपर पॅटर्न काय आहे तर आपण आधी त्याबाबत व्हिडिओ बनवलेलीच आहे. परंतु आपण एक नवीन सिरीजसुद्धा सुरू केलेली आहे, मुंबई उच्च न्यायालय भरती. यासाठी कॉम्प्युटरचे जवळपास आपण 500 MCQचा सराव करणार आहोत. त्याची आपण पार्ट 1 अपलोड केलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, इतरही जे विषय असतील त्याच्यामध्ये मराठी हा विषय असतो. मराठी या विषयाचे आपल्याला जवळपास 10 प्रश्न विचारले जातात. तर ते 10 प्रश्नांमध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक करायचे आहेत, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मराठी या विषयामध्ये तुम्हाला शब्दांच्या 8 जाती म्हणजेच नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण हे तुम्हाला करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला समास, त्याचप्रमाणे प्रयोग आणि संधी याच्यावर 2 प्रश्न विचारलेले असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समानार्थी आणि विरुद्धार्थी हे पाठच करायचे आहेत, कारण की विद्यार्थी मित्रांनो याच्यावर सुद्धा 2 प्रश्न विचारले असतात. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हे 4 ते 5 टॉपिक सांगितले आहेत, हे जर तुम्ही केले तर तुम्हाला 6 मार्क मिळणार. त्याचप्रमाणे वाक्यांचा प्रकार म्हणजेच मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य की केवळ वाक्य हे तुम्हाला ओळखायला येतं, त्याच्यावर 1 प्रश्न येतो. त्याचप्रमाणे वाक्यप्रचार आणि त्यांच्या म्हणी याच्यावर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 1 प्रश्न येत असतो. आयोगाचा सर्वात आवडता टॉपिक म्हणजेच शुद्ध शब्द ओळखा आणि पुस्तके व लेखके. हे जर मी सांगितले आहेत एवढे टॉपिक जर तुम्ही केले तर तुम्हाला मराठीमध्ये 10 पैकी 9 मार्क किंवा आउट ऑफ 10 पैकी 10 मार्क मिळणारच. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परफेक्ट करायचा आहे, कारण की या विषयात 40 प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला 40 मार्कांसाठी असतात. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 40 पैकी 35 मार्क स्कोर केले तर तुम्हाला 65 किंवा 70 प्लस जाण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. तर गणितामध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक करायचे आहेत, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला टॉपिक आहे सरासरी, त्याच्यानंतर एजेस, वयवारी, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दिशा, त्यानंतर कॅलेंडर, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काम, काळ, वेग याच्यावरची जी गणितं असतात त्याच्यावर सुद्धा 1 प्रश्न विचारलेला जातो. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो नातेसंबंध म्हणजेच रिलेशनशिप याच्यावर सुद्धा 1 प्रश्न विचारलेला असतो. त्यानंतर शेकडेवारी म्हणजेच ही वस्तू आपल्याला एवढ्याला मिळालेली आहे तर आपल्याला किती टक्के नफा झालेला आहे. त्याचप्रमाणे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यावर सुद्धा 1 प्रश्न विचारला जातो. त्याचप्रमाणे रिझनिंगमध्ये न्यूमरिक आणि अल्फाबेट याच्यावर विद्यार्थी मित्रांनो जवळपास 2 प्रश्न विचारलेले असतात.
मी जे सांगितलं आहे गणित आणि बुद्धिमत्ता याचे जर तुम्ही एवढे जर टॉपिक केले तर तुम्हाला हमखास 40पैकी 35 मार्क मिळणार आहेत. तर आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर आम्ही गणित विषयासाठी कोणतं पुस्तक वापरू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गणित या विषयाची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर वन अँड ओनली एकच पुस्तक आहे सचिन ढवळे सरांचं. ते पोलीस भरतीचं तुम्ही पुस्तक घ्या. ठीक आहे, पोलीस भरतीचं सचिन ढवळेचं जर तुम्ही पुस्तक घेतलं तर ते तुम्हाला 400 रुपये ते 500 रुपये यास मिळणार आहे. त्याचप्रमाणे सचिन ढवळे सरांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर बऱ्याच अशा फ्री व्हिडिओ टाकलेले आहेत प्रत्येक टॉपिक वाईज. ते तुम्ही पाहून घ्या. तुमचं गणितामध्ये तुम्हाला 40पैकी 35 मार्क मिळणार म्हणजे मिळणार. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश विषयामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर पॅसेज याच्यावर तुम्हाला 4 ते 5 प्रश्न सुटत असतात. राहिला प्रश्न तो 15 प्रश्नांचा. तर 15 प्रश्नांमध्ये काय विचारलं जातं तर त्याच्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूट विचारलं जातं. त्याचप्रमाणे सिनोनिम आणि एंटोनिम याच्यावर जवळपास 3 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट द सेंटेन्स, फिल इन द ब्लँक्स, फिलिंग द ब्लँक्स याच्यावर सुद्धा 2 प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये काय असतं तर एक ए एन द जे आर्टिकल असतात ते आपल्याला बराबर कोणते निवडायचे असतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्लुरल आणि सिंग्युलर याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अरेंज द सेंटेन्स म्हणजेच 3-4 सेंटेन्स दिलेले असतात आणि त्यांचा क्रम आपल्याला अरेंज करायचा असतो. असेच मेन टॉपिक इंग्लिशमध्ये विचारले जातात. त्याचप्रमाणे आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर जी के 10 मार्काला असतो. तर जी केमध्ये काय करायचं असतं तर तुम्हाला करंट अफेअरचे जवळपास 3 ते 4 प्रश्न विचारलेले असतात. आता तुम्हाला करंट अफेअर कुठून कुठपर्यंत करायचं आहे तर तुम्हाला जानेवारी 2026 पासून करंट अफेअर तर ते तुम्हाला एप्रिलपर्यंतचे करंट अफेअर तुम्हाला करायचे आहेत. करंट अफेअरबाबत आपणही सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहेत. तेवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला करंट अफेअरमध्ये 3 ते 4 मार्क हमखास मिळतीलच. तर विद्यार्थी मित्रांनो, राहिला प्रश्न तो जी केसाठी मी तुम्हाला एक पोलीस भरतीचं पुस्तक रेफर केलं होतं. ते तुम्ही कोणत्याही पोलीस भरतीचं पुस्तक घेतलं तरी चालेल. एक पुस्तक आहे खाकी वर्दीचा, हे एक पुस्तक आहे. त्याचप्रमाणे दुसरं पुस्तक आहे सह्याद्री अकॅडमीचं. या दोघांपैकी मी एक तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही सह्याद्री अकॅडमीचं पुस्तक घेतलं तर तुमचं जी के हे 100% कव्हर होणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असा संपूर्ण सिलेबस असणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त 60 मिनटं दिले जातात आणि तुम्हाला 90 प्रश्न सोडवायचे असतात. त्याच्यामुळे हा फक्त खेळ तो आहे तो टाईम मॅनेजमेंटचा असतो. कारण की पेपर हा अगदी सोपा असतो, खूप इझी लेवलचा असतो. परंतु जर तुम्हाला 60 मिनटामध्ये 90 प्रश्न सोडवता आले तर तुम्ही आरामात 65+ स्कोअर करणार आणि मागील वर्षीचा कट ऑफ हा 62च्या आसपासचा कट ऑफ आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एवढा काही कट ऑफ जास्ती लागलेला नसतो. मागच्या वेळेस जागाही कमी होत्या, परंतु आता 2500+ जागा असल्यामुळे यावर्षीचा जर कट ऑफ बघितला तर तो आपण 55 ते 60 हे पेपराच्या काठिण्य पातळीवर ठरणार आहे. त्याचप्रमाणे परत सांगू इच्छितो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. त्याचप्रमाणे आता नागपूर आणि मुंबई खंडपीठाचे पेपर कधी येणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर काही डाऊट असतील तर आपण येथे इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपण सांगितल्याप्रमाणे इथे आपण व्हॉट्सअप नंबरसुद्धा देत आहोत. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.